लोकसभेतील पराभवानंतर आता प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा निवडणूक लढवणार, मतदारसंघही ठरलाय। नमस्कार, मी गणेश शिंदे, आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत। काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन होऊन 8 दिवस झाले आहेत। त्यानंतर आता येत्या काळामध्ये होत असलेल्या लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याची तयारी इच्छुक करीत आहेत। नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक विधानसभेसोबतच होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आतापासूनच इच्छुकांनी गुडघ्याला भाशिंग बांधले आहे। आगामी काळात होत असलेली ही पोटनिवडणूक लढवण्याची तयारी अनेकांनी केली आहे। सध्या या जागेसाठी महायुतीतील भाजपाकडे अनेक जण इच्छुक आहेत। दुसरीकडे 2 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यांनी नुकताच छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी दुजोरा दिला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये काय घडामोडी घडणार याकडे लक्ष लागले आहे। नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं 26 ऑगस्टला निधन झालं होतं। त्यामुळे 5 सप्टेंबरला काँग्रेसचे नेते राहुल गांधी नांदेड येथे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार आहेत आणि वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियाशी राहुल गांधी चर्चा करणार आहेत। त्यामुळे त्यांच्याकडे काँग्रेसच्या नेते मंडळीचे लक्ष असणार आहे। वसंतराव चव्हाण यांचं निधन होऊन 1 आठवडा उलटला। दुसरीकडे राजकीय वर्तुळात होऊन घातलेल्या पोटनिवडणुकीत चर्चा होत असली तरी काँग्रेस किंवा भाजपा या दोन्ही पक्षामध्ये उमेदवारी संदर्भात कोणत्या नावाची अद्याप चर्चा नाही। या जागेवर काँग्रेसकडून वसंतरावांचे पुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण हे काँग्रेसतर्फे पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता आहे। त्यामुळे काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार यावरून बरंच काही अवलंबून आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकताच नंदीग्राम मित्रमंडळाचा एक मेळावा पार पडला। या मेळाव्यास माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते। चिखलीकर यांनी दानवे यांच्यासमोरच लोकसभेची निवडणूक पुन्हा लढवण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमधील या मेळाव्याचे आयोजन चिखलीकर व त्यांच्या परिवाराच्या नियोजनातून करण्यात आले होते। दानवे यांना आमंत्रित करण्यात त्यांनाच पुढाकार होता आणि नांदेड जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्यांना न बोलवता त्यांनी दानवे व खासदार भागवत कराड यांना निमंत्रण दिले होते आणि चिखलीकर यांनी त्यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून लोहा कंधार मतदारसंघातून विधानसभेची तयारी सुरू केल्याचे दिसत होते। या दरम्यान त्यांनी स्वतः तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य आणि राजकीय वर्तुळातील चर्चा यावरून चिखलीकर भाजप सोडून पुन्हा स्वगृही म्हणजेच काँग्रेस पक्षात जाणार असल्याची अंदाज वर्तवला जात होता। पण खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर बदललेल्या राजकीय स्थितीत चिखलीकर यांनी भाजपाकडे दोन्हीपैकी कोणतीही निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे। 1987च्या पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती पुन्हा होणार का? नांदेड लोकसभा मतदारसंघात 1987 साली लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती आणि शंकरराव चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली ही जागा काँग्रेसने पुन्हा जिंकली होती। त्यानंतर सुमारे 38 वर्षांनंतर नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होणार असून काँग्रेसने दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उभे केले पाहिजे असा सर्वसामान्यांमध्ये सूर असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे ही जागा पुन्हा काँग्रेस जिंकण्याची शक्यता आहे। त्यांना या निवडणुकीमध्ये सहानुभूतीचा फायदा देखील होणार असल्याचं मत देखील सामान्य लोकांकडून लक्षात येतं। आपल्याला काय वाटतं? ही निवडणूक कशी होईल? सहानुभूतीच्या लाटेवर पुन्हा एकदा वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण विजयी होतील का? किंवा भाजपाकडून नेमका उमेदवारी कोणाला मिळेल हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्याला नेमकं काय वाटतंय हे आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा। त्यासोबतच आपल्याला राजमुद्रा न्यूज लाईव्हची आवडलेली व्हिडिओ आपण पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।